हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज अशी सोपी अशी झटपट होणारी पाणीपुरी बघणार आहोत. तर त्यासाठी हा कुकर घेतलेला आहे आणि बटाटे हे साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बटाटे आपण कट करून घेऊयात. हे बघा, एका बटाट्याचे आपण 4 तुकडे करून घेऊयात. अशा पद्धतीने हे कट करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि थोडं हळद टाकायची आहे. आणि हे बघा, हे रात्रभर भिजवत घातलेले हे हरभरे आहेत, ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. ही माझ्या मुलांना आवडते ना, त्याप्रमाणे त्यांनी केलेली आहे ही. आणि प्रॉपर एखाद दिवशी मी पूर्ण पुऱ्यासकट सगळं प्रॉपर व्यवस्थित दाखवून देईन. हे बघा, कुकरच्या शिट्ट्या 3 केलेल्या आहेत, झाकण काढलेलं आहे. आता हे एका दुसऱ्या बोलमध्ये काढून घेऊयात. त्यांना जशी आवडते तशी त्यांनी केलेली आहे ही. हे बघा, थोडं काश्मीरी लाल तिखट, नमक आणि हे स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि हा चिंचेचा कोळ टाकलेला आहे. हे बघा, आता हे झालेलं आहे. आता तिखट पाणी करायला 1 मूठ कोथिंबीर, 1 मूठ पुदिना आणि 7-8 मिरची कमी तिखटवाली आहे, 2 तुकडे अद्रकचे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आणि ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि छान परत फिरवून घ्यायचं आहे. चाट मसाला, नमक आणि चिंचेचा कोळ. हा चिंचेचा कोळ करून ठेवला ना की पटकन पाणीपुरी तयार होते. बघा, पाणी जितकं हवं तेवढं ॲड करायचं आहे. आता त्यावर बुंदी टाकायची. आता हे बघा, चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडं त्याच्यात चाट मसाला टाकायचा आहे. चिंचेचा कोळ पण तयार झालेला आहे, चिंचेचं पाणी सॉरी. आता ह्या पुऱ्या आयत्याच आणलेल्या आहेत, त्या आपण तळून घ्यायच्या आहेत. टम्म फुगतात ह्या आयत्या आपण ज्या पुऱ्या आणतो त्या. किती छान फुगल्यात बघा. चला तर मग रेडी आहे पाणीपुरी. चला तर मैत्रिणींनो, झटपट अशी माझी पाणीपुरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर धन्यवाद.